तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपल्या मका पिकाची विक्री केली। याला 2 महिने उलटून देखील अद्यापही शासनाकडून शेतमालाचे पैसे मिळालेले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। सिंदखेड राजा तालुक्यात जवळपास 2,64 लाख रुपये अजूनही देणे बाकी आहे, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 60,000 क्विंटल मक्याचे 14,40 लाख रुपये शासनाकडे बाकी आहेत। मंत्री छगन भुजबळ हे प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रालयात आले नसल्याने त्यांच्या स्वाक्षरी अभावी हे संपूर्ण पैसे थकल्याची माहिती मिळत आहे। शासनाने ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना अदा करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शिवदास रेंढे यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील मका पिकाची जी महाराष्ट्र शासनाने जी खरेदी केली त्या खरेदीचे जवळपास 2 महिन्यापासून पैसे हे शासनाकडे बाकी आहेत। जवळपास आता रब्बीचा हंगाम संपला, हरभऱ्याचे आणि तुरीचे पैसे लोक मार्केटमध्ये विकून घेऊन पावले आणि अजून खरीपाचे पैसे हे शासनाकडे त्या ठिकाणी बाकी आहेत। तत्पूर्वी सुरुवातीला शासनानं नाफेड खरेदी केंद्राची जी सुविधा आहे ती फार उशिरा सुरू केली होती सुरुवातीलाच। त्यानंतर लोकांनी माल देऊन खरेदी केंद्रावर आता जवळपास 2 महिने उलटले। DMO ऑफिसला याची चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की मंत्रालयामध्ये अन्न आणि जे खातं आहे आपलं नागरी पुरवठा तिथे त्यांची सही मंत्र्याची बाकी आहे। भुजबळ साहेबांना उदंड आयुष्य लाभो, पण हे शेतकऱ्यांचाही प्रश्न कुठंतरी निकाली निघाला पाहिजे। अतिशय म्हणजे आता लग्न सराईचे दिवस आहे, अनेक शेतकऱ्यांचे मुलांचे नातवांचे लग्न त्या ठिकाणी मुलींचे खोळंबलेले आहेत आणि या मका पिकाच्या पैशावर या लोकांना म्हणजे अतिशय शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झाला। अतिशय दुर्दशा शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जिल्ह्यातील एकूण किती शेतकऱ्याचे पैसे हे थांबलेले आहेत आणि किती आकडा आहे? जिल्ह्यातून हा जवळपास 14,40 लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे महाराष्ट्र शासनाकडे पैसे बाकी आहेत आणि माझ्या तालुक्यातील सिंदखेड राजातील जवळपास 3 कोटी रुपये हे शासनाकडे त्या ठिकाणी बाकी आहे। तुमची काय मागणी असणार? माझी मागणी अशी की येत्या आठवड्यात शासनानं किंवा या पणन कार्यालयानं या आठवड्यात हा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अथवा काँग्रेस पक्षाच्या वतीनं पणन कार्यालयाच्या समोर मी तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यासह त्या ठिकाणी करणार आहे। हीच विनंती वजा सूचना या DMO ऑफिसला करतो।